नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्या या व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडला असेल की हा खोळा झालाय का, किंवा हा कुठल्या बंधू बाबाकडे जाऊन आलाय का काय. बरोबर आहे, मला सुद्धा ना हा व्हिडिओ करताना याचं टायटल देताना मी खूप विचार केला, आपण द्यावं का असं. पण नंतर ठरवलं की नाही, आपण द्यावं. बघू आपण आपले प्रेक्षक काय म्हणतायत किंवा त्यांना सुद्धा काय वाटतंय. मी टायटल एक का दिलं मी तुम्हाला सांगतो. की आता दर गुरुवारी बारामतीमध्ये जनता दरबार भरणार आहे. आणि तुम्हाला तर माहितीये की अजितदादा जेव्हा होते, अजितदादा उपमुख्यमंत्री असू देत, अर्थमंत्री असू देत, अजितदादा कुठल्याही पदावर असू देत, पण अजितदादांनी बारामतीमध्ये जनता दरबार घेणं हे कधीही बंद ठेवलं नाही. आपण कायम म्हणतो ना की अजितदादांचा जो कनेक्ट होता बारामतीकरांबरोबरचा, तो यासाठीच होता. कारण अजितदादा दर गुरुवारी बारामतीमध्ये यायचे, ते जनता दरबार भरवायचे. कारण बारामतीकरांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादा आपल्या कुठल्याही बिझी शेड्यूलमधनं ते वेळ काढायचे. पण गंमत अशी आहे की आज बारामतीकर कुठलेही प्रश्न दादांना हक्काने सांगायचे. मग आर्थिक प्रश्न असू देत, घरगुती प्रश्न असू देत, काही आपल्या भागामधल्या कामांचे प्रश्न असू देत, म्हणजे अगदी घरातली भांडणं सुद्धा त्यांनी दादांना सांगितलेली आहेत आणि दादांनी ती सोडवली सुद्धा. आता आजच एक बातमी आली की जय पवार जे आहेत ते जय पवार आता दर गुरुवारी बारामतीमध्ये जनता दरबार घेणार आहेत. आणि म्हणून मग मी या व्हिडिओला टायटल दिलं की अजितदादा आता दर गुरुवारी बारामतीकरांना भेटणार, म्हणून दिलेला आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही जय पवार यांच्याकडे जर बघितलं तर जय पवार यांची पर्सनॅलिटी, किंवा जय पवारांना जर तुम्ही लांबून बघितलं, त्यांचं चालणं, त्यांचा एकूण पेहराव, तर अजितदादांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच आणि आता जय पवार जे आहेत ते राजकारणामध्ये हळूहळू आता सक्रिय होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. कदाचित आता सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची जी खासदारकी आहे याचा राजीनामा त्यांनी कालच दिलेला आहे. आणि आता तिकडे कोणाची वर्णी लागणार हा देखील एक प्रश्न आहे. चर्चा अशी आहे की जय पवार यांच्या नावाची देखील चर्चा आहे, त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. पण मला नाही वाटत की जय पवार आत्ता राज्यसभेसाठी जातील, कारण ऑलरेडी पार्थ पवार राज्यसभेवर आहेत. परत कुटुंबातले शरद पवार आहेत, तिकडे सुप्रिया सुळे खासदार आहेत. त्यामुळे जय पवारांना दिली तर मग उगीच ते टीकेलाही सामोरं जावं लागेल. पवार कुटुंबावर टीका होईल, सुनेत्रा पवारांना त्यांच्यावर टीका होईल. आणि दुसरीकडे पक्षांतर्गत सुद्धा एक नाराजी येऊ शकते की सगळी घरातलीच आणि कुटुंबातलीच तिकीट कशासाठी. त्यामुळे मला नाही वाटत की जय पवार हे राज्यसभेसाठी इच्छुक राहतील किंवा त्यांच्या नावाची चर्चा होईल. पण जय पवार हे आता हळूहळू राजकारणामध्ये इतके छान पद्धतीने सक्रिय होत आहेत. आणि त्यांनी पहिल्यापासून जो एक म्हणजे हातामध्ये आपण म्हणतो ना की राजकारणाचा लोकांबरोबरशी जर संवाद असेल तर आपण राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीने टिकाव धरू शकतो आणि लोकांच्या गळ्यातले किंवा लोकांच्या मर्जीतला नेता म्हणून आपण बनू शकतो. हे जय पवारांनी ओळखलंय. आणि म्हणूनच जय पवार तसेही बारामतीमध्ये काम करत असतात, परंतु आता त्यांनी दर गुरुवारी जनता दरबार घेणार. आणि मग बारामतीकरांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या जनता दरबारामध्ये आपण ऐकून घेऊ, त्याचप्रमाणे ते सोडवण्याच्या दृष्टीनं आपण काम करू. अर्थात अजितदादा जेव्हा होते तेव्हा अजितदादा स्वतःच मंत्री होते, ते अर्थमंत्री होते, विविध खात्यांचे मंत्री राहिलेले, ते उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं कसं तिथल्या तिथं निर्णय घेऊन ते काम मोकळं करून टाकायचे, सोडवून टाकायचे. जय पवारांच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त काय होईल तर ते प्रश्न ऐकून घेतील आणि ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील, किंवा मंत्रिमंडळातले इतर मंत्री, संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे ते पाठपुरावा करतील आणि बारामतीकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील. पण याच्यातनं सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जय पवार हे आता थेट बारामतीकरांबरोबर या निमित्ताने संवाद साधणार आहेत. ते बारामतीकरांमध्ये जेल होण्याचा प्रयत्न करतायत आणि ही सगळ्यात खूप छान साईन आहे. आणि बारामतीकरांना सुद्धा आता दर गुरुवारी जेव्हा जय पवार जनता दरबार घेणार आहेत तेव्हा निश्चित अजितदादा पवारांची आठवण झाल्याशिवाय बारामतीकर
नक्कीच राहू शकणार नाहीत, कारण बारामतीकरांना अजितदादांना दर गुरुवारी भेटण्याची सवय होती आणि आता जय पवार ती सगळी गोष्ट जी आहे ती पुढे कंटिन्यू करणार आहेत, ती प्रथा ते चालू ठेवणार आहेत आणि जनता दरबारामधनं बारामतीकरांचे प्रश्नही सोडवणार आहेत. म्हणून मी म्हटलं की अजितदादांची आता रोज दर गुरुवारी बारामतीकरांना भेट होणार आहे, कारण जय पवारांकडे बघितल्यानंतर अजितदादांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आणि आता त्यातून जनता दरबारही ते घेत आहेत. त्यामुळे आणखीन एक चांगली गोष्ट ही बारामतीकरांसाठी घडतीये. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की माझं हे जे टायटल आहे ते तुम्हाला आवडलं का. आणि खरंच जसं मी म्हणतोय की जय पवारांच्याकडे आपण बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये एक अजितदादांची झलक आपल्याला बघायला मिळते आणि मग त्या योगे खरंच बारामतीकरांना सुद्धा आनंद होणार आहे का या जनता दरबारचं जे घेणार आहेत जय पवार. तर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि माझा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.